दिनांक 1 जानेवारी. गोष्टीचं नाव आहे चिनी दाम्पत्य. महाराजांचा हिमालयात संचार सुरू होता त्यावेळची गोष्ट. एक चिनी दाम्पत्य हिमालयात हिंडत होते. तेथील एकांत व रानगंधामुळे भावना अनावर होऊन त्यांच्या शृंगार चेष्टा सुरू झाल्या. महाराज त्यांच्या समीपासूनही त्यांनी शृंगार चेष्टा थांबवल्या नाहीतच. उलट त्यांनी चेष्टा मस्करी करण्यास आरंभ केला. ते पाहून महाराजांनी योग सामर्थ्याने त्या चिनी स्त्रीचा पुरुष बनवला. त्याबरोबर ती दोघी घाबरून गेली व महाराजांची क्षमा याचना करू लागली. महाराजांनी त्यांना क्षमा करून त्यांचा उद्धार केला. प्रपंचात शिकलेल्या माणसाला ज्ञानी व अशिक्षितांना अडाणी म्हटले जाते, परंतु परमार्थात मात्र आत्मज्ञान झालेले तेवढेच ज्ञानी असतात आणि बाकीचे सारे अज्ञानी अडाणी असतात. या अज्ञानी अडाणी माणसांना विवेक मुळीच नसतो. जो असतो तो अहंकार. तो अहंकार षडविकारांवर पोसला जातो. त्याला आळा घालण्यासाठी ज्या सत्सद विवेक बुद्धीची गरज असते ती विवेक बुद्धी उपासनेने येते. महाराजांचे एक सांगणे असे, कर्म जाणून करावे. उपासना हेही एक कर्मच असल्यामुळे ते आंधळेपणाने करू नये. अन्यथा जन्मभर केलेले भजन, पूजन, जप, तप, उपास तापास, व्रतवैकल्ये, अनुष्ठाने, पारायणे, प्रदक्षिणा सारे काही वाया जाते. उपासना देवधर्म करणाऱ्यांनी हे पक्के ध्यानात ठेवावे. त्याचा विसर पडला तर तारुण्य, संपत्ती, सत्ता आणि अविचारीपणा यांचा प्रभाव वाढतो. या चारांपैकी एक जरी अवगुण असला तरी तो अनर्थच करतो. मग जेथे हे चारही दुर्गुण असतील तेथे काय होत असेल बरे? यौवनम धनसंपत्ती, प्रभुत्वम अविवेकता, एकेकम अपि अनयार्थ, किमु यत्र चतुष्टयम असे म्हणतात ते खोटे नाही. सध्याच्या काळात या दुर्गुणांचा प्रभाव सर्वत्र पसरलेला आपण पाहतो. एकीकडे देवधर्म करायचा आणि दुसरीकडे चंगळवादासाठी असुसलेले होऊन काहीही करायचे, याचे काही साध्य होत नाही. तेलही जाते, तूपही जाते, हाती फक्त धुपाटणे येते. त्या चिनी जोडप्याला तारुण्याचा उन्माद होता आणि अविवेकीपणामुळे साधू संतांचा आदर करण्याइतके भानही नव्हते. त्या जोडप्याच्या बेबंद स्वैराचाराला कामवासनेचा आधार होता. तोच महाराजांनी काढून घेतला. तेव्हा भयभीत होऊन ते शुद्धीवर आले. महाराजांचे हे बदनांतक सामर्थ्य त्यांच्या नामात दडलेले आहे. जरूर पडल्यास ते सामर्थ्य आजही चमत्कार रूपाने दृष्टीस पडतेही. वाल्याचा वाल्मिकी झाल्याचे अनेक उदाहरणे आजही आहेत आणि त्यामागे स्वामी नामाचा प्रभाव कारणीभूत असल्याचे आढळते. पण प्रश्न असा आहे की प्रत्येक वेळी फटका खाल्ल्याशिवाय सुधारायचेच नाही असा असमंजसपणा आपण का करावा? धन्यवाद.